दरम्यान साखरेच्या टंचाई आणि साठवणुकीवर सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। तर आता मोदी अमित शहा चहा प्यायचा नाही असं सांगतील असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे। मोदी सांगतील चहा पिऊ नका, अमित शहा सांगतील चहा पिऊ नका, काही करू शकतात, हे चहा सोडा सांगतील ना। चहा हे गुलामीचं लक्षण आहे सांगतील, चहा पिणं हा देशद्रोह आहे बोलतील। पार्लमेंटला सुद्धा चहा बंद करतील लवकरच ते लोक, चहा प्यायचा नाही देशद्रोह आहे, हे करू शकतात। तसं चहा मागला चहा पिऊ नका बरं का, आम्ही रात्री काय प्यायचं ते पिऊ, पण जनतेने चहा प्यायचा नाही, अशा प्रकारचा एखादा अध्यादेश येऊ शकतो। मुळामध्ये संजय राऊत कुठे चहा पितात? संजय राऊत ट्रायडनमध्ये चहा पितात, संजय राऊत ओबेरायमध्ये चहा पितात, संजय राऊत तिथं सांताक्रूजला कुठलं ग्रँड हयात तिथे जाऊन चहा पित आहेत। त्यामुळे संजय राऊतांना चहाची किंमत कळणार नाही, कारण 5 स्टारमध्ये बसून ग्रँड हयातमध्ये बसून 500 रुपयाचा चहा ढोसायची सवय संजय राऊतांना आहे। पंडित जवाहरलाल नेहरूंनी इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आणला, मोदीजींनी आल्या तो इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट कुठेतरी रद्दबदल ठरवला। राहता राहिला साखरेच्या अनुषंगानं जो मुद्दा आहे, जो लेवीच्या आणि साखरेचं एकंदरीत जे राजकारण आणि त्यातलं जे अर्थकारण आहे, त्या अनुषंगानं सरकारचं कुठलंही नियंत्रण हे टंचाई आणि साठवणुकीच्या संदर्भामध्ये त्यांचं नाही, किंवा मोकळीक आहे मुठभर उद्योगपतींचं आणि मुठभर लोकांचं भलं करण्याकरता सातत्याने ते धोरणं ठरवत असतात, नियम बनवत असतात, आणि त्याचाच फटका हा साखरेच्या 50 रुपयावरून आज रोजी 80 रुपयावर आणि उद्या 100च्या वर जी साखर जाणार आहे, हे त्याच एकंदरीत मोदींच्या भ्रष्टाचाराचा तो भाग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.